हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत मटकीची सुकी भाजी। त्यासाठी इथे मी मटकी घरातच मी मोड आणलेली आहे ही आणि त्याच्यात हरभरे आणि वटाणे टाकलेले आहेत भिजवून। ही अर्धा पावशर मटकी आहे आणि जर तुम्ही वाटीने मोजलं तर ही एक वाटी मटकी आहे आणि अर्धी वाटी हरभरे आणि वटाणे आहेत। तर आता मी त्याच्या भाजीसाठी घेतलेले साहित्य आहे कांदा एक मोठा, 3 हिरवी मिरची बारीक चिरून, 1 टोमॅटो छोटा। ही भाजी पण सुकी करणार आहे। तर चला मग मटकीला पहा। इथे मटकीच्या भाजीसाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकत आहे। ह्यामध्ये पण टाकणार आहे जिरे आणि मोहरी 1 चमचा छोटा, पाव चमचा हिंग। आता आपण जिरे मोहरी छानपैकी तडतडू देणार आहोत। हे पहा, जिरे मोहरी छानपैकी तडतडली आहे। आता आपण ह्याच्यात कांदा हिरवी मिरची टाकूया। कांदा आपल्याला लालसर रंगावर फ्राय करायचा आहे छानपैकी। तर आपण फ्राय करून घेऊया मस्तपैकी। छान असं ब्राऊन करून घ्यायचं आहे। हे पहा, छान ब्राऊन झालेला आहे आपला कांदा। जास्तही ब्राऊन करायचा नाही आहे। असा कलर आला की मग याच्यात आपण टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो फ्राय होता ते तोच आपण ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत। पाव चमचा हळद, 2 चमचे कांदा मसाला, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची पावडर वापरा, आणि हा आहे घरगुती काळा मसाला। नसेल तर तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता। आता हे छानपैकी तेलामध्ये फ्राय करायचं आहे। टोमॅटोमुळे काय होतं, पाणी सुटतं आणि मसाले करपत नाहीत। त्यामुळे शक्यतो टोमॅटो टाकल्यावरती मसाले टाकायचे। हे गुठळ्या आहेत, म्हणून फोडून घेते मसाल्याचे। आता आपण ह्याच्यात धुवून घेतलेली मटकी टाकायची आहे। तुम्हाला जर नुसती मटकी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता। आमच्या घरी मिक्स मटकी खातात, त्यामुळे मी इथे वटाणे हरभरे पण टाकलेले आहेत। आता आपण छानपैकी मटकी मिक्स करूया। चवीनुसार मीठ टाकूया। मिक्स करूया। मी 1 ग्लास पाणी टाकते आहे ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी। मटकीला छान असं हरभरे वटाणे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, आपली मटकीची भाजी शिजलेली आहे। हरभरे आणि वटाणे शिजायला 20 मिनिटं लागलेले आहेत। जर नुसती मटकी असेल तर फक्त ती 10 मिनिटात तयार होते मटकीची भाजी, पण हरभरे आणि वटाणे असल्यामुळे तिला 20 मिनिटं लागलेली आहे। आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकून ही भाजी मी तुम्हाला सर्व करते। आता ही पूर्ण शिजलेली आहे। आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया। हे पहा, कोथिंबीर टाकू, मिक्स करूया आणि ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, कशी मसालेदार तिखट चटपटीत अशी आपली भाजी दिसतीये। टेस्टी टेस्टी यमी यमी सुकी मटकीची भाजी दिसतीये ना छान। जर तुम्हाला फक्त मटकीची आवडत असेल तर तुम्ही मटकीची करू शकता। हरभरे वटाणे तुम्हाला ॲड करायचे असतील तर तेही करू शकता, पण अशी मिक्स मटकीची भाजी खूप छान लागते, त्यामुळे ती नक्की बनवून पहा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्हीही नक्की बनवून पहा। माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमचे काही प्रश्न सजेशन असतील तर तेही कळवा।